भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे। मंचावर उपस्थित आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि माझे सहकारी आपले लोकप्रिय आमदार रामभाऊ शिंदेजी, आपले या जिल्ह्याचे खासदार आणि ज्येष्ठ नेते दिलीप गांधीजी, जिल्ह्याचे माजी पालकमंत्री ज्येष्ठ नेते बबनरावजी पाचपुते, आमदार सुरेश अण्णा धस, सुनील साळवी, राजेंद्रजी विखे, नारायणराव मोरे पाटील, अंबादास पिसाळ, संभाजीराव दहातोंडे, भानुदासजी बेरड, राजेंद्रजी दळवी, रवींद्रजी कोठारी, अशोकराव खेडकर, दीपकजी शहाणे, संजय भैरुमे, रमेश मुस्कुटे, पुष्पाताई शेळके, मनीषाताई बडे, नामदेवराव राऊत, बळीराम यादव, श्रीधर पवार, दादासाहेब सोनमाळी, शांतीलाल कोकणा या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे आताच रामभाऊने या सभेला संबोधित करताना एक मनोदय बोलून दाखवलाय। रामभाऊ असं म्हणाले की या निवडणुकीचा मी प्रमुख आहे आणि त्यामुळे कर्जत जामखेड मतदारसंघात सर्वात जास्त आघाडी मिळाली पाहिजे। मला विश्वास आहे रामभाऊ, ही जी जनता आहे तुमच्यावर प्रेम करणारी जनता आहे, त्यामुळे तुम्ही मनात जी आघाडी ठरवली असेल त्यापेक्षा 5,000 मतं जास्तच हे लोक देतील आणि या मतदारसंघामध्ये सर्वाधिक आघाडी ही कर्जत जामखेड देईल याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही। बंद भगिनींनो, ही जी निवडणूक आहे ही दिल्लीची निवडणूक आहे, ही गल्लीची निवडणूक नाही आहे, ही ग्रामपंचायतची नाही, ही जिल्हा परिषदेची नाही, नगरपालिकेची नाही, ही देशाच्या लोकसभेची निवडणूक आहे। देशाच्या लोकसभेमध्ये कशा प्रकारचं सरकार येईल, या देशाचं संचलन कोण करेल, या देशाचा मान सन्मान स्वाभिमान अभिमान कोणाच्या हातात सुरक्षित राहू शकतो, या देशाच्या सीमा कोण सुरक्षित ठेवू शकतो, या देशाला विकासाकडे कोण नेऊ शकतो याचा निर्णय करणारी ही निवडणूक आहे। 55-60 वर्ष या देशामध्ये आपण एक सरकार पाहिलं, 15 वर्ष या महाराष्ट्रात देखील आपण सरकार पाहिलं आणि या सरकारच्या काळामध्ये अनाचार, दुराचार आणि भ्रष्टाचार या त्रिसूत्रीच्या आधारावर केवळ लोकांना लढताना आपण बघितलं। मात्र गेल्या 5 वर्षामध्ये आपण पाहिलं मोदीजींच्या नेतृत्वात पारदर्शी प्रामाणिकतेतून या ठिकाणी ज्या प्रकारे शेवटच्या माणसाच्या जीवनामध्ये विकास करण्याचा प्रयत्न झाला, योजना पोहोचवण्याचा प्रयत्न झाला, ज्या प्रकारे भारत देशाला सन्मानानं उभं करण्याचा प्रयत्न झाला, आज त्याचा परिणाम आहे। बंधू भगिनींनो, या देशाची जनता एकच गोष्ट म्हणते, फिर एक बार मोदी सरकार, फिर एक बार मोदी सरकार। जनतेने हे ठरवलंय की मोदी सरकारच निवडून आणायचं आहे। पण हे सगळ्यात लवकर कोणाच्या लक्षात आलं? तुमच्या लक्षात उशिरा। हे कोणाच्या लक्षात सगळ्यात पहिल्यांदा आलं? सगळ्यात पहिल्यांदा हे लक्षात आलं आमच्या साहेबांच्या साहेब, राष्ट्रवादीचे साहेब हे म्हणाले, आता मी ओपनिंग बॅट्समन म्हणून म्हाडामध्ये मैदानात उतरतो, चौके छक्के लावतो, पॅड बांधले, साहेब उतरले आणि त्यांच्या लक्षात आलं समोरची बॉलिंग इतकी फास्ट आहे कापी विकेट पडल्याशिवाय राहत नाही। आणि साहेबांनी निर्णय घेतला, ऍक्सिडेंट व्हायच्या आधी युटर्न घेतलेला बरा, कॅप्टन म्हणून उतरले आणि 12वा गडी म्हणून घरी बसले। ही अवस्था जर कॅप्टनची असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक काय खाऊन आमच्याशी या ठिकाणी लढतील, हा माझा त्यांना सवाल आहे। आणि म्हणून बंधू भगिनींनो, या देशातल्या जनतेने ठरवलंय। आता मगाशी आपले रामभाऊ म्हणत होते ना, ते म्हणतात लवणाचं अवतरण जेवल्याशिवाय खरं नाही।
लबाडाचं अवतन जेवल्याशिवाय खरं नाही हे इतके वर्ष तुमच्या सोबत राहून लोकांना समजलं, म्हणूनच आता लोक आमच्याकडे आले. तर आम्ही काय केलं लोकांनी बघितलं, कशा प्रकारचा विकास रामभाऊंच्या नेतृत्वामध्ये या जिल्ह्यामध्ये झाला, या कर्जत तालुक्यामध्ये झाला. आणि ज्या गोष्टी 50-50 वर्ष तुम्ही दिल्या नाही, ज्या गोष्टींची मागणी लोक करत होते, कुकडीचा प्रश्न असेल, या ठिकाणी परिस्थिती कशी होती, साहेब आले की साहेब आले, साहेब आले, साहेब आले, साहेबांचं भाषण झालं, भाषण झालं, भाषण झालं, साहेब गेले, साहेब गेले, साहेब गेले. अरे कुकडीचं काय, अरे कुकडी काय घेऊन बसला, साहेब आले, साहेबांनी भाषण केलं, कुकडी काय घेऊन बसला. परत दुसरे इलेक्शन आले, साहेब आले, साहेब आले, साहेब आले, साहेबांचं भाषण झालं, भाषण झालं, भाषण झालं, कुकडीचं काय, अरे कुकडीचं काय घेऊन बसला, साहेब आले, साहेबांनी भाषण केलं. अरे किती निवडणुका तुम्ही काढल्या, पण रामभाऊच्या नेतृत्वामध्ये 5 वर्षामध्ये कुकडीला 3,500 कोटी रुपये या ठिकाणी देण्याचं काम ते आपल्या सरकारनं केलं. कुकडीचा विषय असेल, तुकाई चाळीचा विषय असेल, माळोगचा विषय असेल, पाणी पुरवठ्याचा विषय असेल, हे विषय तुम्ही कधीच सोडवले नाही. आणि म्हणून लोकांच्या लक्षात आलं, लबाडाचं आवतन जेवल्याशिवाय खरं नाही. तुम्हाला घरचा रस्ता दाखवला आणि आम्हाला या ठिकाणी आणलं, आणि आज लोकांना हे दिसत आहे काय या ठिकाणी परिवर्तन होत आहे. हे केवळ आश्वासनं देणारी लोक आहेत, यांचं जीवन आश्वासन देण्यात गेलं आहे की काँग्रेस राष्ट्रवादीने मिळून जी महाखिचडी तयार केली आहे ना, ती महाआघाडी नाही आहे, ती महाखिचडी आहे. या महाखिचडीने आश्वासन देण्याच्या पलीकडे काहीच केलं नाही. आता तुम्ही बघा, ते राहुल गांधी म्हणतात आमचं सरकार आलं तर आमची महाखिचडी गरीबाला 72,000 रुपये देईल. अरे कोणाला देणार तुम्ही 72,000 रुपये? 50-55 वर्षामध्ये 72 पैसे कोणाला दिले नाही, आणि आता सांगता 72,000 रुपये देणार आहे. त्यांना पत्रकारांनी विचारलं, म्हणाले हो राहुल गांधी तुम्ही म्हणताय 72,000 रुपये देऊ, सांगा कुठं देणार आहे. उत्तरच देऊ शकले नाही. तो बाजूला चिदंबरम होते, चिदंबरम यांना विचारलं, म्हणाले चिदंबरम तुम्ही तर अर्थमंत्री होता, तुम्ही तरी सांगा. राहुल गांधी म्हणतात 72,000 रुपये देऊ, कुठलं देणार आहे. चिदंबरम आले काय की गेल्या 2-3 वर्षात देशाची तिजोरीत पैसा येतोय, पुढच्या 2-3 वर्षात येणार आहे, तो आला की आम्ही देऊन टाकू. पण वाढे वा, आयजीच्या जीवावर पाहिजे उधार. म्हणजे मोदींनी काळ्या पैशावर कारवाई करायची, देशाच्या तिजोरीत पैसा आणायचा, आणि यांनी सांगायचं पैसा आला की आम्ही वाटून टाकू. तुम्ही कशाला पाहिजे वाटायला. अरे जेव्हा तुम्हाला वाटायची संधी दिली होती, सगळा पैसा आपल्या तिजोरीत तुम्ही नेला, स्वतःच्या तिजोरीत नेला. गरीबाचा पैसा तुम्ही आपल्या तिजोरीत नेला, भ्रष्टाचारानं बरबटलेलं तुमचं सरकार लोकांनी पाहिलाय. त्यामुळे आता या देशातल्या तिजोरीत आलेला पैसा हा गरीबापर्यंत पोहोचवण्याचं काम मोदीजींच्याच माध्यमातून होणार आहे. पण बंधू भगिनींनो, याची आश्वासनं कशी आहे. एका व्यक्तीला विचारलं, बाबा रे तुला 1,00,000 रुपयाचं कर्ज दिलंय, मला सांग आता हे कर्ज परत कसं करणार. तो म्हणाला सोपं आहे, कर्ज मी परत निक्की करणार आहे. मला कसं करणार. मला कालच मी एक कोंबडी आणली, माझ्या कोंबडीला 4 अंडी होतील, त्यातलं 4 कोंबड्या निघतील, मग त्याला 16 अंडी होतील, त्यातून 16 कोंबड्या निघतील, मग त्याला 64 अंडी होतील, त्याला 64 कोंबड्या निघतील. असं करता करता 640 कोंबड्या झाल्या की विकून तुमचे 1,00,000 रुपये परत करतो. हे काँग्रेसचं जे काही घोषणापत्र आहे, राष्ट्रवादीचा जाहीरनामा आहे, त्यांनी दिलेली आश्वासनं, हा कोंबड्या विकण्याचा धंदा आहे. हे काही कोणाला कधी दिलं नाही, यापुढे देखील देणार नाही. बंधू भगिनींनो, तुम्ही बघा यांची भाषणं म्हणजे 50% वेळ मोदींना शिव्या देतात. 50% वेळ मोदी असे, मोदी तसे, मोदी असे. हे इतके मोदीजींच्या पायी परेशान आहेत, त्यांना जली तरी काष्टी पाषाणी मोदीचेच दिसतात. मला तर कोणीतरी सांगितलं, म्हणाले रात्री दचकून जागे होतात, घामाघूम होतात, आणि तेव्हाही मोदी मोदी करतात, रात्री झोपू शकत नाही आहे, अशी अवस्था यांची झाली आहे. आणि उरलेल्या अर्धा वेळ हे केवळ मनोरंजन करतात. यांची भाषणं म्हणजे निव्वळ मनोरंजन आहे. कशी भाषणं आहेत तुम्ही बघा, आपल्या टीव्हीवर सिरियल येते, तर सिरियलच्या आधी सूचना येते. काय सूचना असते, या सिरियल मधले सगळे पात्र काल्पनिक आहे, याची कथा काल्पनिक आहे, याचा वास्तविकतेशी काही संबंध नाही आहे, हे केवळ आम्ही एंटरटेनमेंट म्हणून दाखवतोय. असंच काही दिवसांनी यांच्या भाषणाच्या आधी चॅनलवाले येणार आहे, हे भाषण संपूर्ण काल्पनिक आहे, याचा वास्तविकतेशी काही संबंध नाही आहे, तुम्हाला विश्वास ठेवा.
असेल तर आपल्या भरोशावर ठेवा, आम्ही जबाबदार नाही आहे, आम्ही केवळ मनोरंजनाकरता यांचं भाषण दाखवतो, अशा प्रकारची यांची भाषणं आहेत. बंधू भगिनींनो, या देशामध्ये काळ्या पैशावर, या देशामध्ये गरिबीवर खऱ्या अर्थानं आघात जर कोणी केला असेल तर तो मोदीजींनी केलाय. तुम्ही गेल्या 5 वर्षातल्या योजना बघा, जनधन सारखी योजना, 34 कोटी लोकांना बँकेचं खातं दिलं. लोक कोणाला बँकेचं खातं मिळालं नाही, कोणी श्रीमंत होतं का? पण मोदीजींनी बँकेचं खातं दिलं. याचं कारण आपल्याला माहिती आहे, ज्यावेळेस देशाचे प्रधानमंत्री राजीव गांधी होते, राजीवजी असं म्हणायचे, मी दिल्लीहून 1 रुपया पाठवला तर शेवटच्या माणसापर्यंत केवळ 15 पैसे पोहोचतात, 85 पैसे व्यवस्था, दलाल आणि भ्रष्टाचार खाऊन टाकतो. मोदीजींनी सांगितलं, मैं खाऊंगा ना खाणे दूंगा, 1 रुपया पाठवील तर पुरा 1 रुपया शेवटच्या माणसाच्या खात्यामध्ये पोचवल्याशिवाय राहणार नाही. आणि बंधू भगिनींनो, तुम्ही बघा, मगाशी सुरेश यांना सांगत होते, आता काय केलं मोदीजींनी? सगळ्या योजना या थेट खात्यामध्ये पैशाच्या, शेतीचं अनुदान असेल खात्यामध्ये, विम्याचं अनुदान असेल खात्यामध्ये, ड्रीपचा पैसा असेल खात्यामध्ये, शौचालयाचा पैसा असेल खात्यामध्ये, घरकुलाचा पैसा असेल खात्यामध्ये, सगळा पैसा खात्यामध्ये. कोणी दलाल नाही, कोणी आबू नाही, बाबू नाही, ताबू नाही, तहसीलदार नाही, तलाठी नाही, थेट पैसा सामान्य माणसाच्या खात्यामध्ये मोदीजींनी पोहोचवला. 5 वर्षामध्ये या देशाच्या गरिबाच्या खात्यामध्ये 80,000 कोटी रुपये, 80,000 कोटी रुपये हे मोदीजींच्या माध्यमातून गेले. कोणी दलाल त्याच्यामध्ये नाहीये. आज तुम्ही बघा, स्वच्छ भारत अभियानासारखं अभियान, या अभियानाच्या अंतर्गत घरोघरी शौचालय झाले. जेव्हा मोदीजी निवडून आले होते, देशातल्या 45% घरांमध्ये शौचालय होतं, 55% घरात शौचालयच नव्हतं. आमच्या आया बहिणींना त्या ठिकाणी एकतर संध्याकाळ व्हायची वाट पाहावी लागायची किंवा सूर्य उगवायच्या आधी बाहेर जावं लागायचं. बंधू भगिनींनो, 5 वर्षामध्ये 45%वरनं आज 98% घरामध्ये शौचालय पोहोचवण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून झालं. आज उज्ज्वला सारख्या योजनेतनं घरोघरी गॅस गेला, उजाला सारख्या योजनेतनं घरोघरी लाईट गेला, प्रधानमंत्री आवास योजनेतनं गरीबाला घर मिळालं. आज तुम्ही बघा, मोदीजींनी सांगितलं 2022 साली ज्यावेळी या देशाला स्वातंत्र्याचे 75 वर्ष पूर्ण होतील, त्यावेळी या देशामध्ये एकही बेघर राहणार नाही, प्रत्येकाला घर मिळेल. आणि मोदीजींनी घराची सुरुवात केली. आज महाराष्ट्राच्या एससीसीच्या यादीत 10 लाख नावं होती, त्यातल्या 5 लाख लोकांना घर दिलं. उरलेल्या 5 लाखांना आता घर बांधायला अनुदान आपण देतो. आणि ज्यांची नावं यादीत नाही आहे त्यांना देखील नव्या यादीत समाविष्ट करून पुढच्या 2 वर्षात त्यांनाही घरं आपण देणार आहोत. आणि एवढंच नाही तर ज्यांच्याजवळ प्लॉट नाही ना, प्लॉट खरेदी करून देतात, ज्यांचं अतिक्रमण आहे अतिक्रमण नियमित करून देतात, झोपडपट्टीमध्ये राहतो बारकी हक्काचा पट्टा देतोय, कच्चं घर आहे 2.5 लाख रुपये देतोय, बांधकाम कामगार असेल 4.5 लाख रुपये आपण देतोय. या प्रत्येक गरीबाला घर हे मोदीजींच्या माध्यमातून मिळत आहे. आयुष्यमान भारत सारख्या योजनेतनं या देशातल्या 50 कोटी लोकांना 5 लाखापर्यंतचा आरोग्याचा विमा मोफत देण्याचं काम मोदीजींच्या माध्यमातून झालं. 5 लाखापर्यंत दरवर्षी 50 कोटी लोकांना आरोग्याचा खर्च मोफत मिळतोय. बंधू भगिनींनो, ऑपरेशन केलं तर मोफत, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाला हॉस्पिटलचं बिल मोफत, ओपीडीत गेला ओपीडी मोफत, औषध लागले औषध मोफत, इम्प्लांट लागला तर इम्प्लांट मोफत. गरीबाचं कल्याण करण्याचं काम या ठिकाणी होत आहे. केवळ 2 महिन्यामध्ये 20 लाख गरीबांचे ऑपरेशन हे मोदीजींच्या योजनेत या ठिकाणी झाले आहे. आमचा छोटं छोटं काम करणार आहे, आमचा हात फेरेवाला आहे, आमचा गवंडी आहे, आमचं घरकाम करणारी बाई आहे, आमचा शेतमजूर आहे, याच्याकरता मोदीजींनी योजना सुरू केली. आणि तो 60 वर्षाचा झाल्यानंतर त्याला 3,000 रुपये पेन्शन देण्याचा निर्णय हा मोदीजींनी घेतला. आपल्या राज्यामध्ये देखील योजना सुरू झाली. आता तर मोदीजींनी सांगितलं, आपलं सरकार पुन्हा तुमच्या आशीर्वादाने आल्यानंतर जगामध्ये भारत पहिला देश असेल की ज्या देशामध्ये आता शेतकऱ्यांना देखील पेन्शन दिलं जाणार आहे. आणि मोदीजींनी हा निर्णय घेतल्यामुळे
आता आमचा शेतकरी देखील 60व्या वर्षी त्या ठिकाणी पेन्शनला पात्र होणार आहे. बंधू भगिनींनो, आज जर आपण बघितलं एकटा आपला जिल्हा जर आपण बघितला, या जिल्ह्यामध्ये मागच्या सरकारला 15 वर्षामध्ये शेतकऱ्याला मदतीच्या पोटी 420 कोटी दिले. आपण केवळ 4 वर्षामध्ये 2384 कोटी रुपये ही शेतकऱ्याला थेट मदत या ठिकाणी दिली. तर विम्याच्या माध्यमातून असेल, थेट मदत असेल, वेगवेगळ्या प्रकारची मदत असेल, ही शेतकऱ्याला आपण देतोय. मगाशी अण्णांनी सांगितलं दुष्काळ मोठा आहे, पण या दुष्काळामध्ये ज्या प्रकारे सरकारची मदत मिळते यापूर्वी कधी मिळाली नव्हती. आज जलयुक्त शिवारच्या माध्यमातून ज्या जिल्ह्यामध्ये 1500 टँकर लागायचे, त्या जिल्ह्यामध्ये भीषण दुष्काळात देखील 300-400 टँकर लागतात. ही अवस्था जर आली असेल तर या सरकारने शेतकऱ्याकरता, सामान्य माणसाकरता जे करून दाखवलं त्यामुळे आली. आज आमची शहरं बदलत आहेत, शहरांमध्ये कामं चालली आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात ही सगळी कामं आज आपण या ठिकाणी करतोय. हायवे बनतात. आपण विचार करा, एकट्या नगर जिल्ह्यामध्ये 8000 कोटी रुपयाच्या नॅशनल हायवेचं काम चाललंय. एकट्या नगर जिल्ह्यामध्ये 775 कोटी रुपयाचे ग्राम रस्ते चालले आहेत. आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर एकट्या या कर्जत जामखेडचा विचार केला तर 300 कोटी रुपयाचे ग्राम रस्ते आमच्या रामभाऊच्या माध्यमातून एकट्या मतदारसंघात चालले आहे. पूर्वी जिल्ह्याला जेवढा पैसा मिळायचा तेवढा पैसा तालुक्याला मिळतोय. हे काम आज आपल्या सरकारनं करून दाखवलं. तर बंधू भगिनींनो, ही निवडणूक जशी विकासाची आहे तशी ही निवडणूक राष्ट्रीय अस्मितेची निवडणूक देखील आहे. या निवडणुकीमध्ये देशाचं सरकार आपण निवडतोय. या देशाचं भाग्य कोणाच्या तरी हातामध्ये देतोय. कोणाच्या हातामध्ये हे भाग्य दिलं पाहिजे, ते हात मजबूत असले पाहिजे, ते हात या ठिकाणी कणखर असले पाहिजे. आपण बघितलं या देशाची अवस्था काय होती. पाकिस्तानी आतंकवादी देशात यायचे, बॉम्बस्फोट करायचे, आमच्या लोकांना किड्या मुंग्यासारखे मारायचे, पण आमचं सरकार कुठलीच कारवाई करत नव्हतं.